सगळ्यात आधी तर खूप खूप अभिनंदन. अतिशय महत्त्वाचं पद तुम्हाला दिलंय. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती करण्यात येते. काय वाटतंय? काय सांगाल? आता सोमवारी अधिकृतपणे त्याच्यावर घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा अजेंडा ह्या शहरासाठी जो आहे, मला वाटतं की अनेक प्रकल्प ह्या शहरामध्ये चालू आहेत. ते पूर्ण करण्याचा आमचा मानस राहणार आहे. स्टँडिंग कमिटीतले सर्व सभासद असतील, भारतीय जनता पार्टीचे आमचे मेयर असतील, डेप्युटी मेयर, गटनेते, आम्ही सर्व मिळून जो अजेंडा आम्ही जाहीरनाम्यात दिला होता, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विजन पुणे जे मांडलंय, आपण पाहिलंय. मला वाटतं की पुढच्या काळामध्ये पुणे हे महाराष्ट्रात एक नंबर होणार आहे. मग त्या धर्तीवरती मला वाटतं की अनेक प्रकल्प आहेत ते मार्गी लावायचे. रिव्हर फ्रंट आहे, STP प्लॅन्ट आहेत, 24/7 आहेत, इलेक्ट्रिक बसेसच्या विषय आहेत. अनेक विषय जे आहेत ह्या शहरामध्ये नव्याने चालू करण्याचा मानस असणार आहे. मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे चांगल्या प्रकारे त्याच्यावर लक्ष केल्यानंतर शहर हे वाढतंय आणि वाढती लोकसंख्या बघत असताना त्यासाठी काही प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. नक्की आम्हाला अभिमान आहे, आशा आहे, पुणेकरांनी आम्हाला एवढं बहुमत दिले. नक्कीच त्या बहुमताच्या जोरावर सुद्धा अनेक प्लॅन आहेत, अनेक विजन आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून असतील, केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील. मोदीजीच्या नेतृत्वाखाली मला वाटतं विकसित भारत, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र आणि आपले शहरातले सर्व नेते, मुरल्यांना मोहोळ केंद्रीय मंत्री, चंद्रकांत दादा, माधुरीताई असतील, ते आमचे सर्व नेते, सर्व आमदार, खासदार यांच्या प्रयत्नातून आणि आम्ही 119 नगरसेवक या सगळ्या माध्यमातून पुणे शहरात प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये 4 वर्षात प्रशासनाच्या माध्यमातून केलेली जी कामं ती अंतिम टप्प्यात आहेत, त्याला अंतिम स्वरूप द्यायचं काम आम्ही करणार आहे. त्यामुळे वाटतं की अनेक प्रकल्प नागरिकांकडनं सुद्धा आलेत, हे केलं पाहिजेत. आमच्याकडं विजन आहे, प्रशासनाकडनं आलेले आहेत, देवेंद्रजींच्या माध्यमातून विजन पुण्यातून आलेले आहेत. हे सगळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण करण्याचा आमचा मानस असणार. भाऊ, अतिशय महत्त्वाचं स्थायी समितीचं हे सगळं पद आहे. आर्थिक बाजू ज्या आहेत शहरासाठीच्या महत्त्वाचे विकासाचे टप्पे असतील. आतापर्यंत प्रशासन होतं आपल्याकडे, पण मधला 4 वर्षाचा गॅप आणि आता नव्याने परत कामाची सुरुवात. तुमचाही अनुभव खूप मोठा आहे त्या संदर्भात. तर महत्त्वाचे असे काय मुद्दे असतात तुमच्यासाठी आता, किंवा चॅलेंजेस काय बोलूयात? प्रशासनाच्या माध्यमातून काम करत असताना नागरिकांमध्ये जो दुवा असतो तो लोकप्रतिनिधी असतो. तो 4 वर्षांनी निवडणूक झाल्यामुळे आता हा दुवा असणार आहे. प्रशासन काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे काही जबाबदारी आहेत की हे प्रकल्प ह्या शहरासाठी पुणे शहर डेव्हलप होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की आता STP प्रकल्प आहे, जी नदी मला वाटतं जायकाकडनं आपले पैसे आलेत, त्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. काही मला वाटतं प्रकल्प सुरू झालेत, काही जागा ताब्यात यायची आहेत, ती प्रक्रिया आम्ही पुढं करणार आहे, जेणेकरून हा प्रकल्प मार्गी लागला. 24/7च्या 85 टाक्याचं काम झालेत. पुणे शहरात पाण्याचा प्रश्न जो आहे, काही ठिकाणी चढ उतारावरती येत नाही, तो आम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करायचा. माननीय मोदीजीच्या माध्यमातून, माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, मुरली अण्णांच्या प्रयत्नातून 2000 इलेक्ट्रिक बसेस ह्या शहराला मिळाल्यात. त्या लवकरात लवकर ह्या शहरामध्ये दाखल करून घेऊन पुणेकरांना चांगली सेवा द्यायला पाहिजे, ट्रान्सपोर्ट दिली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न असणार. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना महापालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे. मग त्यासाठी मला वाटतं फक्त आपण टॅक्सच्या विभागातून आपण नागरिकांकडनं कर वसुली करतोय, त्यापेक्षा अनेक स्रोत महापालिकेला वाढण्यासाठीचा आमचा प्रयत्न असणार आहे. विविध प्रकल्प, विविध योजना आहेत. मी माझ्या येणाऱ्या बजेटमध्ये ते मांडणारच आहेत. आज सांगतो की आम्ही काही प्लॅन केले आहेत की बजेट वाढवण्यासाठी, महापालिकेचा महसूल वाढण्यासाठी. नुसतेच खर्च करायचे नाहीत, महसूल वाढण्यासाठीचा प्रयत्न आमचा असणार आहे. तो येणाऱ्या अर्थसंकल्पमध्ये मी माझी बाजू मांडणार आहे. विजन पुणे म्हणून देवेंद्रजी केलेल्या माध्यमातून मांडणार आहे. तेच पुणेकरांना कळणार आहे आणि नक्कीच वर्षभर येणाऱ्या काळात आम्ही सर्व नगरसेवक त्याचा पाठपुरावा करून तो महसूल कसा वाढेल, शहराचा डेव्हलपमेंट कसा होईल, हा आमचा प्रयत्न असणार. शहराचं आपण बघितलं तर रस्ते छोटे, वाहनं जास्त, आपल्याला फ्लायओव्हरची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी आपण फ्लायओव्हर तोडतोय. तसंच सिंहगड रोडचा फ्लायओव्हर असेल, तो अर्धवट वाटतोय लोकांना, त्याच्यावर पण रहदारी होते. अशा सगळ्या समस्यांना कसं तोंड देणार आहात तुम्ही? मला असं वाटतं की कन्सल्टंटच्या माध्यमातून विजन पुणे ही एक नवीन कल्पना आहे. पुढच्या काळामध्ये जो कन्सल्टंट नेमल, विजन पुणेच्या द्वारे शहराचा आराखडा केला जाणार आहे. मग कुठं इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे, कुठं रिंग रोड असणार आहे, कुठं रस्ता असणार आहे, कुठं बॉटल नेक असणार आहेत, कुठं सिग्नल्स असणार आहेत, याचा सगळा विचार करून पुढच्या 25 वर्ष पुणे शहरातल्या ह्या प्रकल्पाला कोणी हात लावणार नाही.
मग फ्लायओव्हर जर केला तर तो किती मीटरचा असणार आहे, सिग्नल असेल तर तो कुठल्या चौकात असणार आहे, गोलाकार रस्ता असेल तर कुठं असणार आहे, त्याचं पूर्ण मला वाटतं डिझाईन करून कन्सेप्ट तयार करूनच करणार आहे. मला वाटलं हा फ्लायओव्हर करायचा आहे, ह्याला वाटलं ग्रेड सेपरेटर, तसं होणार नाही. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता येणाऱ्या पुणे व्हिजनमध्ये मांडणार आहेत आणि नक्कीच सुरुवात आता आम्ही केली आहे. जे शहरातले प्रकल्प आहेत ते आता पुढून येत असताना व्हिजन पुणेच्या माध्यमातून आम्ही पुढे जायचा प्रयत्न करू. महायुतीच्या याच्यातून लास्ट टाइम भाजपचा एक अजेंडा होता की आपण महिलांसाठी स्वच्छतागृह शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पुरवतो, पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं की अस्वच्छ स्वच्छतागृह आहे, महिला त्याचा वापरच करत नाही, अनेक ठिकाणी तर त्याची उपलब्धताच नाहीये. सो महिलांसाठी किती महत्वाचं असणार आहे? नक्की नक्की मला वाटतं की महिलांसाठी ज्या अनेक योजना राज्य सरकारच्या आहे, केंद्र सरकारच्या आहेत आणि महानगरपालिका म्हणून नक्कीच मला वाटतं टॉयलेटचे विषय असतील, अनेक विषय असतील, ते प्रामुख्याने सुद्धा एक वेगळं मला वाटतं युनिट तयार करून वर्षभर त्याचा प्लॅन करून, जसं आम्ही शहराचा आराखडा करतोय, पुण्याचा आराखडा करतो, तसं बाबा ह्या महिला संदर्भातल्या काय काय गोष्टी करायच्या आहेत, काय उणीव आहेत, त्यासाठी सुद्धा मला वाटतं एक टीम तयार करून, एक 10 जणांची टीम करून तो आम्ही पाठपुरावा करणार आहे. मी आज नाही पण जाहीरनाम्यामध्ये मी मांडणार आहे. तो एक तुम्ही विषय सांगितलाय तो पण आम्ही नक्की डोक्यात ठेवू आणि वर्षभरामध्ये प्लॅन करून पुढच्या 5 वर्षामध्ये महिलांसाठी पूर्णपणे भारतीय जनता पार्टी सक्षमपणे या शहरामध्ये उतरली दिसायचं. Yes. तुमच्या या यशामागे कुणाचं खूप जास्त हातभार आहे असं तुम्हाला वाटतं? याच्यामागे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा फार महत्वाचा मुद्दा मला आहे. मला वाटतं अटलजी असतील किंवा नरेंद्र मोदीजी आणि आमचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा आदर्श कायम घेत आलोय आणि मला वाटतं त्यांच्या आदर्शावरच काम आम्ही करतोय. मग आम्ही सर्वच नेते म्हटले तरी चालेल किंवा वरती रवींद्र चव्हाणजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, माझे मित्र आणि नेते मुरली अण्णा मोहोळ हे सातत्याने माझ्या पाठीशी राहिलेत. आमचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं कायम पाठिंबा राहिलेला आहे. मला असं वाटतं की हे सर्व आमदार असतील, शहराचे अध्यक्ष असतील, सर्वच पदाधिकारी या सर्वांचा वाटा आहे आणि मला असं वाटतं की ज्या नागरिकांनी मला मतदान केले आणि पुन्हा चौथ्यांदा निवडून दिले त्यांचेही खूप मनापासून आभारी आणि माझी भारतीय जनता पार्टीची टीम कार्यकर्ते ह्याच्या जोरावर मी निवडून आलो. या सर्वांचं श्रेय माझं एकट्याचं श्रेय नाही. त्यामुळं या सर्वांचं श्रेय, सर्वांची ताकद आणि ह्याचा जो मला वाटतं की पुढच्या काळामध्ये ही ताकद घेऊन पुणे शहराच्या विकासासाठी, पुणे शहराच्या डेव्हलपमेंटसाठी भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवण्याचं माझं स्वप्न असणार. सर पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद.